नमस्कार शेतकरी बांधवांनो. आज आपल्यासोबत ॲग्रिकॉस फार्मरचे संचालक माननीय श्री निखिलजी चव्हाण साहेब आहेत. आज आपण जो झायडेसच्या वतीनं रूट्स ऑफ चेंज या समिटचं ऑर्गनायझेशन केलं होतं, त्याच्यामध्ये सरांची जी उपस्थिती आहे ती आपल्याला लाभली. त्यांच्याच माध्यमातून आपण त्यांच्याशी थोडा संवाद साधूया. सर नमस्कार. सर, आपण जसं बघितलं की तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आपण बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलो. त्यांना जे आपल्या भागातले पिकं आहेत, साधारणतः कपाशी असेल, तूर असेल किंवा सोयाबीन असेल, या पिकांवर तुम्ही कायम मार्गदर्शन करत असतात. तर बरेच वर्षापासून आपण बघतो की कमी पाऊस होतो, जास्त पाऊस होतो, जमिनीची काही चॅलेंजेस शेतकऱ्यांना पाहायला भेटतात, खताचे वेळेवर डोस कुठले टाकायचे याच्याबद्दल माहिती नसते. तर सोयाबीन हे आपल्या भागातलं प्रामुख्याने पीक आहे. तर सोयाबीनच्या उत्पादन वाढीसाठी काय महत्त्वाच्या गोष्टी शेतकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे, किंवा कुठल्या गोष्टीचा अवलंब केला गेला पाहिजे, म्हणजे त्या काळजी पण असतील आणि शेतकऱ्यांचा कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न पण त्यांना मिळवता येईल. सोयाबीन पिकामध्ये जर आपल्याला उत्पादन वाढवायचं असेल तर पहिलं महत्त्वाचं काम आहे आपल्याला आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवणे. परंतु आता भरपूर शेतकऱ्यांपाशी शेणखत उपलब्ध नाहीत, पण याच्यासाठी आता पर्याय निघालेले आहेत. बायोचार. आपल्यापाशी आपल्या शेतामध्ये काळी कचरा असतो, त्याला जाळून आपण आपल्या शेतामध्ये बायोचार तयार करून आपल्या शेतामध्ये ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण वाढवू शकतो. याचबरोबर आपल्या जमिनीमध्ये जे काही जे काही अन्न घटक आहेत जे आपल्या पिकाला उपलब्ध होत नाहीत, ते आपल्या पिकाला जास्तीत जास्त उपलब्ध होण्यासाठी आपण त्या ठिकाणी NPKचे बॅक्टेरिया असो किंवा आपण त्या ठिकाणी ट्रायकोडर्मासारखे बुरशी आहेत त्यांचा वापर त्या ठिकाणी करायला पाहिजे. यानं आपल्या पिकाला जे काही अन्नद्रव्य आहे तर ते जास्तीत जास्त उपलब्ध होण्यासाठी मदत होते आणि आपल्या उत्पादनामध्ये सुद्धा त्या ठिकाणी वाढ होते आणि आपण त्यामुळं आपल्या रासायनिक खतामध्ये 25% कमी करू शकतो. बरोबर सर. एक गोष्ट मला तुम्हाला अशी पण विचारायची आहे की मागच्या वर्षीच आपल्या भागाचा विचार जर केला तर सोयाबीनमध्ये चारकोल रॉट याचा खूप जास्त प्रादुर्भाव झाला होता. बट जोपर्यंत शेतकऱ्याचं नुकसान होत नाही, जोपर्यंत त्याची शोध लागत नाही, तोपर्यंत त्यांनी लोकांना तो येलो मोझाईक आला असं म्हणून लोकांनी त्याला संबोधलं. तर मग अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी नॉलेज गॅप आपल्याला पाहायला भेटतो. तर तुम्हाला काय वाटतं की शेतकऱ्यांनी कुठली पीक लावत असताना, कारण का आज जग बदलते आणि शेती करण्याची पद्धत पण बदलते, एक डिजिटल इरामध्ये त्यांना एक जर विचार केला तर यूट्यूब आहे, इंस्टाग्राम आहे, याच्यावर चांगली माहिती चांगला स्त्रोत करून आपल्याला भेटते. तर अशा नुसत्या माहितीच्या अभावामुळे आपण योग्य तो उपाययोजना करू शकलो नाही, त्याच्यामुळे आपल्या पिकाचं नुकसान झालं. तर याबद्दल तुमचं काय मत आहे? जर आपल्या शेतामध्ये मागच्या वर्षी चारकोल रॉट आलेला असेल तर आपल्या शेतामध्ये तो येऊ नये यासाठी आपण जे काही रेजिस्टन्स वान्स आहेत जसं की RVSM 1135 त्यासारख्या वाणाची लागवड करणे आवश्यक आहे. आणि आपल्या शेतामध्ये लागवड करत असताना आपण त्या ठिकाणी बायोमिक्स झालं किंवा ट्रायकोडर्मा आहेत त्याचा आपल्याला सुरुवातीलाच त्या ठिकाणी वापर करायचा आहे, जेणेकरून जे काही आपल्या जमिनीमधील फ्युझॅरियम आहेत, फायटोप्थोराच्या बुरशी आहेत त्याची वाढ ते ट्रायकोडर्मा त्या ठिकाणी नियंत्रणामध्ये करेल. आणि बायोमिक्समध्ये जे आहे तर ते मेटॅरायझियम आहे, व्हर्टिसिलियम आहेत, जे आपल्या पिकामधील कीड नियंत्रण करण्यासाठी सुद्धा आपल्याला मदत करत असतात. त्यामुळे आपण सुरुवातीला जर आपण बायोमिक्स किंवा ट्रायकोडर्माचा वापर केला तर आपल्या शेतामध्ये कीड कमी येईल, रोगसुद्धा त्या ठिकाणी कमी येईल. येस सर. नक्की सर, तुम्ही ज्या दोन महत्त्वाच्या गोष्टी आम्हाला सांगितल्या त्या जे आपले शेतकरी बांधव आहेत तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आमच्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचायला आणि या दोन गोष्टी पोहोचायला त्यांना चांगला नक्कीच फायदा होईल. तुम्ही वेळ दिला आणि तुमचं मनोगत व्यक्त केलं आणि आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार सर. धन्यवाद. धन्यवाद.